नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 22 आणि आज माझा लडाखचा प्लॅन चाललेला आहे. तर आत्ता वाजलेत ऑलमोस्ट ॲक्युरेट 11 वाजलेले आहेत आत्ता. तर मी आत्ता एक काम करतो आहे, गाडी सर्व्हिसिंगला घेऊन चाललो आहे आणि पहिल्यांदा तिथं विचारून बघतो जर गाडीला आत्ता सर्व्हिसिंगची गरज आहे किंवा नाही. नसेल तर ठीक आहे, कन्याकुमारीला जर जाणार असेल तर तिथे गाडीची सर्व्हिसिंग करता येईल. कारण की आत्ता गाडीचे किलोमीटर झाले 4438 किलोमीटर. 5000 किलोमीटरला पहिली सेकंड सर्व्हिस असते. तर पॉसिबल असेल तर इंजिन ऑइल चेंज करणं, एअर फिल्टर चेंज करणं, त्यानंतर ऑइल फिल्टर चेंज करणं. त्याबरोबरच गाडीची आत्ता व्हील अलाइनमेंट थोडीशी मला बेंडेड वाटते. जर व्हील अलाइनमेंट पॉसिबल असेल व्यवस्थित करणं तर ठीक आहे, करून घेईल. ओके, सीट बेल्ट करतो. राईटला चालू बघू तिकडे गेल्यावर काय होते. गाडी अजून धुवायची वगैरे बरेच काही काम आहेत. त्याबरोबरच आज अजून एक असंही करेल की थोडंसं आता काचेला फोन हँग केलाय त्यामुळे व्हायब्रेशन वगैरे येतील. व्हिडिओ थोडीफार शेक पण होऊ शकते, म्हणजे होतीच ऑब्विसली. डबा बसतोय का मग ऐका. आज दिवसभरात 2-3 गोष्टी करणार आहे. जसं की लडाखला कधी निघायचंय, त्यानंतर लडाखला जायच्या आधी काय शॉपिंग केली किंवा काय नाही केलेली, सगळं म्हणजे किरकोळ गोष्टी आहेत ज्या की मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलेल्या ऑब्विसली. पण जे लमसम जे काय आहे ज्याच्यावर जाणार आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवेल. मोस्टली शॉपिंग मी दिल्ली किंवा पंजाबमध्येच करेल आणि पुण्यातून फक्त एकदम किरकोळ सामान घेऊन जाणार आहे, बाकी सगळं बाहेर असेल. बरोबर जर गाडी आजच मिळत असेल तर घ्यायचा प्रयत्न करेन. मॅडम, गाडी सर्व्हिसिंगला सोडायची होती. टाटा पंच. बरं, एक आधी विचारायचं होतं असं की आज संध्याकाळपर्यंत पॉसिबल होईल का? गाडीची आत्ता सेकंड सर्व्हिस आहे आणि त्यामध्ये आता मला इंजिन ऑइल चेंज, एअर फिल्टर चेंज आणि ऑइल फिल्टर चेंज या 3 गोष्टी करायच्या होत्या. ठीक आहे, चालेल. 935 953 1158. ठीक आहे, चालेल. सर्व्हिस आत्ता जरा अर्ली करतोय कारण की आज रात्री मला लडाखला घेऊन जायची गाडी आज रात्री. पण फक्त एवढंच एक विचारायचं होतं की गाडीमध्ये इंजिन ऑइल, एअर फिल्टर, ऑइल फिल्टर या 3 गोष्टी चेंज होईल का? आणि बेसिक जी काय सर्व्हिसिंग असेल ती. आणि त्याबरोबर तुम्ही काय रिकमेंड कराल, म्हणजे काय करून घेतलं पाहिजे? गाडी पुन्हा चेक करून घेतो. ठीक आहे, आता काही जवळ जात नाही तेच है ना. त्यामध्ये प्रॉब्लेम नसावेत म्हणून बाकी काय नाही. हां, चेक करून घेतो, गाडी सर्व्हिस करून घ्या. इंजिन और ऑइल फिल्टर, एअर फिल्टर चेंज केलंच आपण. बरं, दुसरं काय मेजर राहत नाही. कुलेंट कधी चेंज केले, स्पार्क प्लग कधी चेंज केले हे बघतो. ठीक आहे. ठीक आहे, या समजा गोष्टी. नाही, गाडी आता सेकंड सर्व्हिसिंग आहे. सेकंड सर्व्हिसिंग आहे? हो. हे काही चेंज करायची गरज नाही तुम्हाला. तेच म्हणतोय, गाडी असली म्हणतो. ऑइल चेंज वगैरे करायची गरज नाही. 15,000 किलोमीटर. 15,000 किलोमीटरला चेंज आहे? अरे बापरे. 15,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष. किंवा 1 वर्ष. अजून वर्ष झालं ना गाडी. कारण की मला वाटतं की वरच्या साईडला जरा कोल्ड क्लायमेट असल्यामुळं आता इंजिन ऑइलमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येतील का? काहीच नाही. काहीच नाही. बरं, अजून एक असं एक विचारायचं होतं की आता हे ज्या म्हणजे डिस्क आहेत ना टायरला लावलेल्या, तर त्या साईडच्या दोन्ही पडलेल्या आहेत, तर त्या मिळतील का आणि काय कॉस्टला जाईल? माझ्या अंदाजे ही डिस्क आहे ना, मला
मला विचारावं लागेल. ठीक आहे. बघा इथे डिस्क मला मॉडेल बघून घ्यावं लागेल. बरं. 1100ला पण आहे आणि 2200ला पण आहे. ठीक आहे. पण ही कितीला की माझ्या अंदाजे हिला 1100ला की. ओके. माझ्या अंदाजे पण सांगतो. कारण की ढिल्ल्या होत्या वाटतं त्या. आणि आता मध्ये मी गाणगापूरला गेलो होतो गाडी घेऊन, तर दोन्ही पडल्या इकडे. लद्दाख कुठे चालले? सगळं पूर्ण हिमाचल प्रदेश. हिमाचलवरून जाणार आहे? हो. हिमाचलवरून कुठं तुम्ही इकडून निघणार? रोहतांगवरून निघाल? सगळं करणार आहे. रोहतांगवरून तुम्ही निघाल जोशीला? हो. त्यात आता मेन टार्गेट असं ठेवलंय की कन्याकुमारी तो कन्याकुमारी K2K करणार आहे. अच्छा. एंड कुठे तुमचं? हां, एंड कुठे? एंड आमचं आहे केदारनाथ, बद्रीनाथ वगैरे सगळं करून. म्हणजे असं सगळ्यात टॉपला आम्ही इथं जाणार आहे, खारदुंगला प्लास. खारदुंगला? हां. आणि खारदुंगला आहे ना, जाताना गरम कपडे वगैरे नाही? हो, ते सगळं झालं घेऊन. फक्त आता हे गाडीचं एक राहिलं होतं, म्हणलं आता इंजिन ऑइल वगैरे चेंज करावं. आता किती किलोमीटर झालं आपलं? 4400 किलोमीटर झाली. 15,000 किलोमीटरवर इंजिन ऑइल चेंज होते. 4,000 अजून म्हणजे आपलं अजून तुम्ही 10,000 चालू शकता. अजून 10,000 किलोमीटर चालू शकता. 11,000 झालं तर जवळच्या सर्व्हिस सेंटरला न्यायचं. बरं. आणि तिथं चेंज करून घ्यायचं. ठीक आहे. आणि गरम सॉक्स, पाणी गरम करायची किटली असते बघा. हो हो हो. ती नाही, जीवनदान तिकडे तेच आहे. ठीक आहे. मग आता असं काम करण्यासारखं काही नाही ना गाडीत? स्लिपिंग बॅग आहे ना? हो हो. मी पण घेऊन ठेवली स्लिपिंग बॅग. सगळं आज रात्री निघायचं तेवढ्या करताच चालले. घेऊन जावा. तिथं गरम कपडे लागतील. आता वातावरण ठीक आहे, पण तुम्ही तिथं चाललेत ना कुलदुंगला वगैरे, तिथं थंडी असेल. ही स्लिपिंग बॅग चालणार नाही तिकडे. पण ह्याच्यापेक्षा अजून एक घेणार आहे, म्हणजे आज थोडंफार राहिलेलं आहे ते घ्यायचं अजून. त्यामध्ये आता अजून काय बरं राहिले, सुटकेस आणि थोडेफार कपडे वगैरे घ्यायचे आहेत. गरम कपडे इतके घेऊन जा. थर्मसची बाटली घेऊन जा, मिल्टनची. हो. दुसरी कोणतीच घेऊ नका, मिल्टनचीच पाहिजे. मिल्टनचीच घ्या. आणि थंड गाडी गरम राहतं. बाकी सगळ्या बाटल्या ना 2 तासामध्ये पाणी घाल. ओके. मिल्टन कंपनीच घेऊन जा. बाकी आम्हाला जो एक्सपिरियन्स आलाय ना तो तिकडे आहे ना, तुम्ही गेले ना पंजाबमध्ये, पंजाबवरून जाणार ना तुम्ही का दिल्लीवरून जाणार? नाही, पंजाबवरून. दिल्लीत नाही. पंजाबमध्ये तुम्ही इथे गेले ना जलंधर. हां, जलंधरमध्ये फुटबॉल चौक म्हणून मार्केट आहे. बरं. लई मोठं मार्केट आहे. तिथं 1,000च्या काहीच्या आसपास दुकान आहे. बापरे. तिकडे गेल्यावरती गरम कपडे घ्यायचे, तिकडे घ्या. ओके. स्वस्तही भेटतील. टोटली ऑल इंडिया तिथं सप्लाय होतो. अच्छा. शॉपूला घे. काही गाडीमध्ये महत्वाचं काय एवढं त्याला सर्व्हिस? हो, बाकी काहीच नाही. मग आता काय करू? गाडी सर्व्हिसिंग झाली का करायची अजून? करायची अजून. मी आता घेऊन आलतो की म्हणजे संध्याकाळपर्यंत मिळालं तर बेस्ट होऊन जाईल. हो जाईल तसं गाडीचं पण. ठीक आहे, चालेल. सेकंड सर्व्हिस करायची ना आपली? हो. गाडी कधी घेतली आपली? ही आता 2 फेब्रुवारीला घेतली. 2 फेब्रुवारी. एक फर्स्ट सर्व्हिस झाली. आता अजून नाही सर, अजून सर्व्हिसचा टाईम झाला नाही आहे. 5,000ला सेकंड सर्व्हिसिंग आहे ना? 5 ते 6,000ला आहे ना? आता 4,400 झाली. 7 ते 8 हजारामध्ये सेकंड सर्व्हिसिंग आहे. 7 ते 8 हजारमध्ये किंवा 6 महिने. ठीक आहे. मग सपोज जर का आता मी खाली कन्याकुमारीपर्यंत जाणार आहे, सपोज तिथे सर्व्हिसिंगला सोडली चालेल? ऑल इंडिया तुम्ही कुठे करता? तुम्ही आमची फर्स्ट सर्व्हिस आमच्याकडे केली ना, हो हो, तिकडे तुम्ही कन्याकुमारी जे गेले तुम्हाला दिसेल की फिनिक्स ऑटोमोबाईलमध्ये तुम्ही फर्स्ट सर्व्हिस केली. ठीक आहे. पण टाटामध्ये. ओके, चालेल. ऑथराईजमध्ये घ्या. तुम्हाला ऑथराईजमध्येच करणार आहे. पुढं तुम्ही लद्दाखला जाणार ना, तिकडे पण सर्व्हिस सेंटरमध्ये टाटाचे गेले, तिकडे दिसत तुम्ही कन्याकुमारीला सर्व्हिस केली सेकंड, आणि फर्स्ट सर्व्हिस आमच्याकडे केली. ठीक आहे, तसं काय प्रॉब्लेम नाही. तसं तुम्ही बिंदास चालू. ठीक आहे, थँक्यू. ओके. केलं आहे की उद्या रात्री सडन प्लॅनिंग आहे. उद्या रात्री मी कन्याकुमारीला निघणार आहे. कन्याकुमारी टू काश्मीर ही राईड प्लॅन केलेली आहे. तर मी तुम्हाला एक आत्ता स्क्रीन शेअर करतो, माझं प्लॅनिंग काय आहे, कसं आहे, आणि साधारण यासाठी लागणारा खर्च हे तुमच्यासोबत एक ओपनली शेअर करतो. तर एक गुगल मॅप ओपन करतो. आता मी राहिलो पुण्यात आहे, कात्रजमध्ये. तर कात्रजपासून मी डायरेक्ट तिरुअनंतपुरमपर्यंत जाणार आहे.
केरळमध्ये ही ट्राय करेल. आता किती किलोमीटर आहे? 1602 किलोमीटरची ही जी ट्रिप आहे ही मी 28 तासाची ट्रिप आहे. तर मोस्टली माझ्या मते 1-1.5 दिवस जाईल अंदाजे. तर 1.5 दिवसामध्ये ही ट्रिप प्लॅन करेल, म्हणजे 1.5 दिवसामध्ये हे डिस्टन्स कवर करेल. 1.5 दिवसानंतर केरळला जाऊन तिथे एक स्टे मारेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता 24 तारखेला रात्री संध्याकाळी 7 वाजता निघणार आहे. तर माझे अंदाजे एक साधारण 25 तारखेला एक साधारण रात्री 11-11:30 वाजेपर्यंत मी तिथे पोहोचेल. जवळपास लॉज बघून तिथेच राहील. त्यानंतर तिरुअनंतपुरमपासून मी थेट रामेश्वरला निघणार आहे, जे की रस्ता कन्याकुमारीपासून खालनच जातो. रामेश्वरम आता इथे तुम्ही बघू शकता. हा जो रस्ता आहे इथं तिरुअनंतपुरमपासून खालनच एक रोड आहे जो की ह्या साईडला जातो रामेश्वरमला. आणि रामेश्वरपासून मग मी येणार कन्याकुमारी. तर ही जी राईड आहे साधारण इथून हे आहे 95 किलोमीटर. 95 किलोमीटरपासून हे परत पुढं आहे 350 किलोमीटर. 350, 700 किलोमीटर आणि हे 95 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट पकडून चाला एक 900 किलोमीटर राऊंड फिगर पकडून चाला. हे 900 किलोमीटर एका दिवसामध्ये कवर करेल. तर साधारण 27 तारखेला मी जी मेन कन्याकुमारीपासून काश्मीरची राईड चालू करणार आहे, जी आहे पंचकुलापासून जाईल. पंचकुला आता जो हा टोटल डिस्टन्स आला आहे 5342 किलोमीटरचा. ठीक आहे. इथून पुढे काश्मीर ऑलमोस्ट हा पण डिस्टन्स 246 किलोमीटरचा आहे. मी इथं पेपरवर नोट डाऊन करून घेतलेला आहे. तर 390 किलोमीटरचा हा डिस्टन्स राहील टोटल काश्मीरपर्यंत. तर ही आत्ता सध्याची माझी प्लॅनिंग आहे. उद्या संध्याकाळपासून माझी ट्रिप चालू होईल. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण की हे जे आत्ता स्टेप उचलतो आहे टाटा पंचमध्ये, आत्तापर्यंत ही स्टेप कुणीही केलेली नाही आहे. बऱ्याचशा लोकांनी किंवा एक इवो इंडिया म्हणून एक चॅनल आहे, यूट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर, दोन्हीकडे फेमस आहे. त्यांनी टाटा कर्व, टाटा नेक्सॉनमध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहे. टाटा कर्व EVमध्ये केलेला आहे आणि टाटा नेक्सॉन EVमध्ये केलेला आहे. तर मी CNG गाडीमधून हे करतो आहे. तर मोस्टली मला वाटतं की CNG बऱ्यापैकी मिळणार नाही. आणि तर मला पेट्रोलवरच जास्तीत जास्त गाडी चालवावी लागेल. जोपर्यंत CNG अवेलेबल राहील मी CNGचं चालेल. आणि तुम्हाला एक कॅल्क्युलेशन एक दाखवतो. तर कॅल्क्युलेटरवर तुम्ही एकदा बघा की आता ही माझी टोटल राईड आहे अकॉर्डिंग टू गुगल मॅप 5000. मी लमसम पकडतोय 6000 किलोमीटरची राईड होईल. तर 6000 किलोमीटर डिवायडेड बाय 25चं ॲव्हरेज पकडतोय. मला ॲक्च्युली 30चं देते, पण मला अधूनमधून पेट्रोलसुद्धा वापरावं लागेल जर का इन केस CNG संपला आणि मला पेट्रोलवरून गाडी स्विच मारावी लागली तर म्हणून मी एक लमसम 25चं ॲव्हरेज पकडून चालतोय. 25ने डिवाइड बाय केलं तर 240 किलोमीटरचं आपल्याला पेट्रोल आणि CNG ह्या दोन्ही गोष्टी लागतील. तर त्याला ॲव्हरेज 95 पर किलोचा रेट जर पकडला CNGचा, आता म्हणजे पुण्यामध्ये तर रेट आहे 90 किलोमीटरचा, पण मोस्टली साऊथ साईडला जसं की कोल्हापूर म्हणा, सोलापूर म्हणा किंवा अजून खालच्या साईडला तर तिथे CNGचे रेट्स 95-92च्या रेंजमध्ये चालू आहेत. तर मी लमसम 95 राऊंड फिगर पकडतो. 95नी आपण कॅल्क्युलेट केलं तर 22,800 रुपीज आला. तर आणि 6000 किलोमीटर आपली गाडी चालणार आहे. तर टोलचा रेट असं अज्यूम करून चालू की प्रत्येक किलोमीटरला 2 रुपयाचा टोल पडतो. तर 6000 किलोमीटरला आपल्याला पडेल लमसम 12 ते 14,000 किलोमीटर राऊंड फिगर पकडतो. 12,000 किलोमीटरचा टोल लागेल. तर हे त्यात ॲड केलं 34,000 रुपये फक्त फ्यूल कॉस्ट आणि टोल कॉस्ट झालेली आहे.
ह्याच्यामध्ये मी 2 रात्र राहणार आहे. 2 रात्रीचे 4,000 रुपये ॲड करतो. 4,000 रुपये ते झाले. आणि खाण्यापिण्याचं तर होतच असतं की आता सपोज मला साऊथलाच जायला जर का 3 ते 4 दिवस जाणार असतील तर 4 दिवसांचा खाण्यापिण्याचा खर्च पकडून चलतो 5,000 रुपये, ज्यात नाश्ता, चहा, पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर हे 5,000 रुपये आणि प्लस 2,000 रुपये गाडी सर्व्हिसिंगला तिथे, म्हणजे कन्याकुमारीमध्ये असताना एकदा सेकंड सर्व्हिस करून घ्यावी लागणार आहे गाडी. तर गाडीचे आत्ता 4,408 किलोमीटर झालेले आहेत आणि सेकंड सर्व्हिसिंग आहे 5 ते 6,000 किलोमीटरच्या रेंजमध्ये. तर सेकंड सर्व्हिसिंगचे मी 2,000 रुपये कॉस्ट ॲड करतो. तर 45,800 रुपये ही कॉस्ट आलेली आहे आत्ता ओव्हरऑल, इन्क्लुडिंग टोल टॅक्स, फ्युल कॉस्ट, राहायचं, खायचं ह्या सगळ्या धरून 45,800 रुपये आत्ता कॉस्ट आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे आता तुम्ही ह्याच्यातच आता तुम्ही हे एक बघा. तर जसं की तुम्हाला आता मी ही व्हिडिओ शेअर केली आहे, ही कात्रजमध्ये टाटा सर्व्हिस सेंटरची आहे. तर तिथले सर्व्हिस ॲडवायझर जे की बोलले की गाडीची जी इंजिन ऑइल किंवा एअर फिल्टर, ऑइल फिल्टर हे सगळं चेंज केलं जातं 15,000 किलोमीटर नंतर. 15,000 किलोमीटरला मला इंजिन ऑइल चेंज करावं लागणार आहे. पण आता ते स्वतः गाडी घेऊन गेलेले, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. त्यामुळं आपण एकदा तसं ते म्हणतात त्यानुसार आपण ट्राय करून बघू की गाडी खरंच तेवढी ड्युरेबल आहे नाही आहे, आपल्याला ते सुद्धा कळेल. सो आता भेटूयात आपण डायरेक्ट उद्याच्या ह्याच्यात. मी उद्या तुम्हाला आता उद्यापासून एक व्हिडिओ शेअर करत जाईल, काय असेल कसं असेल. आता मोस्टली म्हणजे ही जी व्हिडिओ आहे ही PC वर थोडीफार क्रॉप मर्ज वगैरे करून तुम्हाला एडिट करून यूट्यूबवर टाकेल. आणि बघूयात आता कशी राईड चालू होती, काय होती. उद्यापासून आपली राईड चालू होणार आहे. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. मी आता ट्राय करतो टाटामध्ये स्पॉन्सरशिप वगैरे जर काय भेटत असेल थोडंफार का होईना तरी ती हेल्प होऊन जाईल माझ्यासाठी या जर्नीसाठी. तर मी अशी अपेक्षा ठेवलेली नाही की कोणाकडनं काही स्पॉन्सरशिप मिळेल वगैरे. मी टोटल खर्च माझ्याकडनं करतो आहे. तर मी आणि माझा मित्र आदित्य आम्ही दोघंच जण जाणार आहोत. जॉईन झाला तर एखादा तिसरा मित्र जॉईन होईल, नाहीतर मग 2 ड्रायव्हर 1 गाडी आणि टोटल ही 6,000 किलोमीटरची जर्नी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चलो बाय.